मनोज जरांगे पाटील आता चेंबूरमध्ये पोहोचलेले आहेत अशी माहिती मिळते। काय सध्या तुम्हाला दिसतंय? नक्की श्वेता, आपण जर पाहिलं तर चेंबूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांचा ताफा दाखल झालेला आहे। भगवं व मय वातावरण या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहू शकतो। मनोज जरांगे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। सोबतच मोठ्या संख्येनं आंदोलक सुद्धा आपण या संपूर्ण परिसरामध्ये पाहतोय। प्रत्येक गाडीची चौकशी या परिसरामध्ये पोलिसांमार्फत केली जाते। आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आपल्याला मनोज जरांगे पाटील यांची ही गाडी आहे, ही आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। सोबतच इथे त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं गाड्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत। पोलीस या ठिकाणी अलर्ट मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांमार्फत प्रत्येक गाडीची चौकशी सध्या केली जाते आणि या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी सध्या या ठिकाणी घेतली जात आहे। मनोज जरांगे पाटील आता पुढील काही मिनिटांमध्ये आता आझाद मैदानावरती दाखल होतील। हायवेवरती सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढील 20 ते 25 मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील आझाद मैदानामध्ये दाखल होतील। सध्या ही दृश्य आपण चौकातून पाहतोय, चेंबूर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलीस अधिकारी सध्या या ठिकाणी आपण पाहतोय। प्रत्येकाशी या ठिकाणी कोणीही कोणाची गाडी इथे थांबणार नाही याची काळजी घेतली जाते। आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशा प्रकारच्या घोषणाबाजी आंदोलक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकच जयघोष करत, एकच घोषणाबाजी देत सगळे हे मुंबईमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अटी शर्तींसह जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली होती तेव्हा असं म्हटलेलं होतं की फक्त 5च वाहनांना खरं तर परवानगी दिली जाईल। मात्र मोठ्या संख्येनं गाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगाल, आज तुमचं तुम्ही सगळे मुंबईमध्ये दाखल झालात? हो, सकाळी झालो। कधी काय भूमिका पुढची असणार आहे? पुढची काय सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे याच्यावर। आता एकाच दिवसाची परवानगी दिली, तुम्ही मोठ्या संख्येने आलात? हो, आता एका संख्येने आलो पण आम्ही रस्त्यावर बसू। तर आम्ही रस्त्यावर बसणार अशी भूमिका या ठिकाणी आंदोलक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण पाहता आपण टेम्पो घेऊन आणि मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर सध्या आपल्याला प्रत्येक टेम्पोवर, प्रत्येक चारचाकी वाहनावरती सध्या पाहायला मिळत आहे। चौकातून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हायवे अर्थात आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। प्रत्येक टेम्पोवर, प्रत्येक चारचाकी वाहनावरती आपल्याला मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर्स पाहायला मिळत आहे। एकच घोषणाबाजी, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि आरक्षण घेऊनच आम्ही जाणार अशा प्रकारची भूमिका सध्या या ठिकाणी आंदोलक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 5000 आंदोलकांची परवानगी दिलेली असताना हजारोच्या संख्येनं मराठा समाजाचे जे लोक आहेत ते सध्या या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईमधलं आजचं चित्र काय नक्की दिसणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सरकार या आंदोलनाची कशा प्रकारे दखल घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तुम्ही सगळीकडे दाखल आहात, मोठं आंदोलन तुम्ही आज उभं करणार, काय सांगा? या निमित्ताने एवढं सांगू शकतो की आमचं दैवत असलेले जरांगे पाटील यांनी आम्हाला हाक दिली की आपल्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजेत आहे, तुमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे। या हाकेला आव देऊन आम्ही लाखो संख्येनं, करोडो संख्येनं जेवढे मराठे असतील, हिंगोली, परभणी, नांदेड, अख्ख्या मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये आलेत। आपण पाहत आहात 100 किलोमीटर वाहनाची रांगा लागलेल्या आहेत, कारण की एवढा मराठा हा परेशान आहे आरक्षणापायी। एका दिवसाचीच परवानगी आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात? अहो, यायला 2 दिवस लागले तर एका दिवसामध्ये काय होणार आहे? आमरण उपोषण एका दिवसात नसते, आमरण उपोषण हे बेमुदत असते, ते एका दिवसाने कसं होऊ शकते? वाहनं सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेली आहेत। नाही मॅडम, आम्ही आता आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही। काय करायचं सरकारने आम्हाला ते पाटलाचा आदेश होतोवर आम्ही आमच्या इच्छेनं, पाटील म्हणले जोपर्यंत पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। ही संपूर्ण दृश्य आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पाहतोय। एका पाठ म्हणजे मागे जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत
गाड्यांच्या रांगा या लागलेल्या आहेत आणि प्रत्येक गाडीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आंदोलक पाहायला मिळत आहेत। मागील 2 ते 3 दिवसांपासून हे सगळे प्रवास करत मुंबईच्या दिशेने निघालेले होते, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्या कुठेही थकवा पाहायला मिळत नाहीये आणि एकच जोश त्यांच्यामध्ये आपण पाहतोय। आम्ही यायलाच आम्हाला 2 दिवस लागले, तर एका दिवसात आंदोलन कसं होणार असा एक प्रश्न आंदोलकांकडनं सध्या उपस्थित केला जातोय। आता एवढ्या मोठ्या संख्येने आणि जय्यत तयारीने मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झालेत, तर सरकार कशा प्रकारे नक्की दखल घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे गणेश उत्सव सुरू असताना दुसरीकडे एवढ्या मोठ्या संख्येनं गाड्या, एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईमध्ये येत असतील तर प्रशासनाला सुद्धा आता खबरदारी घेण्याची आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याची खरं तर गरज जी आहे ती असणार आहे। कारण ज्या पद्धतीनं प्रत्येक आंदोलक हे म्हणतायत की आम्ही जोपर्यंत मनोज जरांगे बोलत नाहीत, दादा म्हणत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। कुठून आलात? किती दिवसापासून तुम्ही गाडीमध्ये असेच बसून आहात? आज 3 दिवस झाले, तिसरा दिवस आहे आजचा। एकाच दिवसाची परवानगी दिली आहे तुम्हाला? आता बघतील पाटील काय आरक्षण घेतल्याशिवाय आपण जायचंच नाही। तुम्हाला झोप नाही लागत आहे का? गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही गाडी चालवता? झोप नाही, कंटाळाच नाही अजिबात, कंटाळाच आला नाही कधी, कंटाळा नाही आला? नाही अजिबात नाही। एकाच दिवसाची परवानगी दिली आहे तुम्हाला आंदोलनाची? आम्ही 27 तारखेला निघलेलो होतो, 27 तारखेला निघलो होतो घरून। एकाच दिवसाची परवानगी दिली तरी आहे बी आम्ही हलणार नाहीत मॅडम, जाणारच नाहीत परत, जोपर्यंत आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही परत जाणार नाहीत। तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका सध्या या ठिकाणी आंदोलकांनी घेतलेली आहे। ही संपूर्ण दृश्य म्हणजे आता जो एक ताफा जो गेल्या